सांक राजाने बांधलेला हा किल्ला इतिहासाच्या पानांवर आजही जिवंत आहे। दंतकथेनुसार कर्नाळ्याच्या लढाईत राजा मरण पावल्यानंतर त्याची मुलगी जगमाता हिने या गडावरून जीव दिला। इसवी सन 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला, पण थोड्याच काळात पोर्तुगीजांच्या मदतीने गुजरातच्या सुलतानाने पुन्हा ताबा मिळवला। निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी सरसावलेले पाहून सुलतानाने किल्ला पोर्तुगीजांकडे सोपून माघार घेतली। वारंवारच्या लढायांना कंटाळून अखेरीस पोर्तुगीजांनी सांक व कर्नाळा हे किल्ले थेट निजामशहालाच विकले। तर हे आहे आपल्या प्रवासाचा आजचा ऐतिहासिक ठिकाण किल्ले सांक्षी। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपला प्रवास आज माहीमवरून सुरू होतोय। सकाळी 5:30च्या सुमारास घरातून निघालो, कारण 6ची ट्रेन पकडायची होती। कुलदीपने मला बाईकवरून थेट दादर स्टेशनवर सोडलं। कर्जतला आलो आणि सगळ्यांनी गरम गरम नाश्त्यावर ताव मारला होता। भुकेल्या पोटाला एकदम भारी वाटलं। आज आपल्या भटकंती टीम मध्ये तब्बल 12 जण उपस्थित होते। आमचा हा मॅड ग्रुप म्हणजेच माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली। साधारण 1985 पासून ह्या ग्रुपची सुरुवात झाली आणि आजपर्यंत हा ग्रुप हिमालयाच्या उंच शिखरांपासून ते सह्याद्रीच्या डोंगररांगांपर्यंत अविस्मरणीय अनुभव घेत आला आहे। तर अशा प्रकारे आपण पोचलो सांक्षी किल्ल्याच्या पायथ्याशी। हा आपला प्रवास आहे। जास्त किल्ला मोठा नाहीये आणि हा संक राजा होऊन गेला आणि त्या संक राजाच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता। हा किल्ला पेंड रिजनमध्ये येतो आणि जाताना ह्याला 2 वाटा आहेत। नेहमीप्रमाणे डॅडींनी गडाविषयी सविस्तर माहिती सांगितली। त्यांच्या बोलण्यातून इतिहास जिवंत झाला। विशेष म्हणजे आजचा दिवस खूप खास होता, प्रजासत्ताक दिन। त्या निमित्ताने गडावर ध्वजारोहण सोहळा होणार होता। पर्वतरांगांमध्ये दरवळणाऱ्या वाऱ्याच्या संगतीने आपल्या तिरंग्याला गडावर फडकताना पाहणं हा अनुभवच वेगळा आहे। माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवलीत आज 15 ऑगस्ट निमित्त सांक्षी किल्ल्यावर आपण ट्रेक घेऊन आलेलो आहोत। माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण गडावर तिरंगा फडकवणार आहोत। आज सर्वांना या निमित्त हार्दिक शुभेच्छा। तर तुम्हाला माहिती असेल की हा थकवा का लागतोय, कारण की कंटिन्यू चढणीचा भाग आहे आणि रस्ते स्लिपरी झालेत। हो, हलकासा पाऊस पडून गेला होता म्हणून पायवाट चढताना थोडंसं पाय स्लिप होत आहे आणि थकवा थोडा जास्त आहे। लाल माती असल्यामुळे या लाल मातीवर पाय राहत नाहीये, त्यामुळे आपण हळूहळू वरती केल्यावर जास्त मोठी चढण नाहीये आणि जास्त हाईट पण नाहीये, उंची नाहीये। गडाला 850 फुटाची उंची आहे फक्त। साधारण अर्धा तास लागेल डॅडी ना आपल्याला चढायला। आणि हा डॅडीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर साधारण मॅड ग्रुपची स्थापना ऑलमोस्ट 1985 साली झालेली आहे। म्हणजे तुम्ही बघू शकाल हा खूप जुना पुराणा ग्रुप आहे। म्हणजे 1985च्या दरम्यान मला ॲटलिस्ट तरी आठवत नसेल की तेव्हा माझा जन्म पण नव्हता आणि तेव्हापासून हे भटकंती करत आहेत इथे। सो त्यांच्या या भटकंतीला सल्यूट मनापासून। आणि तुम्ही त्यांचं वय पण बघू शकता की या वयात सुद्धा ते त्यांच्या पायाला त्रास होत आहे तरी पण ते भटकंती करत आहेत। म्हणजे एक सह्याद्रीची आवड आहे ती कुठे ना कुठे आपल्याला जाणवताना दिसत आहे। सांक्षी किल्ला म्हणजे छोटासा पण देखणा गड। फक्त तासाभराच्या चढाईनंतर आपण गडमाथ्यावर पोहोचतो। पावसाचा लपंडाव सतत सुरूच होता, त्यामुळे वाटा ओलसर व चिकट झाल्या होत्या। पण याच पावसामुळे डोंगरदऱ्या, झाडी झुडुप आणि भोवतालचं वातावरण अप्रतिम दिसत होतं। प्राचीन काळात सांक नावाचा राजा इथे राज्य करीत होता। त्याच्या नावावरूनच त्याला सांक्षी असं नाव पडलं। हा पूर्ण असा सांक्षी किल्ला आहे
आणि आता बघता बघता रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. हा पाऊस किती वेळ आपल्यासोबत असणार आहे त्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच. सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. कातळाच्या पोटात खोदलेला तो पाण्याचा टाका मला लांबूनच खुणवत होता. जणू इतिहासाचं ओझं घेऊन तो आजही अभिमानाने उभा आहे. इथे अशा बऱ्याच पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. प्रत्येकाची स्वतःची कथा दडलेली आहे. पुढची वाट मात्र थोडीशी अवघड होती, कारण पावसामुळे दगड ओले व चिकट झाले होते. तरी सुद्धा त्या वाटेवरचा प्रत्येक पाऊल खुणा आपल्याला सह्याद्रीच्या कडेकोट सौंदर्यात रमवून टाकत होते. एक ट्रिकी पॅच करून स्लिपरी आणि छोटासा दोऱ्याच्या साह्याने आम्ही वरती आलो. वरती आल्यानंतर जे धुक्यात पसरलेली हिरवळ सुंदर दिसते. अर्ध्या अधिक किल्ला आमचा झालेला आहे. आणि इथे येता येता आम्हाला 4 पाण्याची टाकी बघायला मिळाली. त्यापैकी इथे 2 आहेत आणि खाली 2 आहेत आणि एक तिथे एक आहे. तर सुंदर असं टाक्यांचं कोरीव काम आहे. तुम्ही बघाल तर त्याच्या पुढे आम्हाला लगेचच कातळात विराजमान असलेल्या मारुतीरायचं दर्शन झालं. मात्र ही मूर्ती थोडीशी अस्पष्ट दिसत होती. मूर्तीच्या अगदी बाजूलाच काही खामटाकी दिसल्या. त्या टाक्यांमध्ये पाणी अगदी स्वच्छ आणि पारदर्शक होतं. हा कातळ टप्पा नेमका कशासाठी उपयोगी असेल हे ठाम सांगता येत नाही. पण इथून 2 वाटा फुटतात, एक डावीकडे आणि दुसरी उजवीकडे. आम्ही सगळ्यांनी मिळून सर्वप्रथम डाव्या वाटेने पुढे पावलं टाकली. बघा ना, किल्ल्याला पोचायला मला साधारण अर्धा पाऊण तासच लागलाय. पण किल्ल्यावर आल्यानंतर जी धुकाची चादर पसरलेली आहे आणि ते ढग असे वरती येताना दिसतात. सुंदर, जरा दाखवते ढग वरती येताना. बघ कसे मस्त दिसत आहेत. ते सुंदर मनमोहक दृश्य. आता ह्या सोंडीवर चाललोय आम्ही. त्याच्यानंतर त्या साईडला किल्ल्यावर जाणार आहे. तिकडे पण एक आहे आणि तिकडे जाऊन आम्ही झेंडावंदन करणार आहे आज. इथे आम्हाला काही सुकलेल्या पाण्याच्या टाक्या दिसल्या. सभोवती हलक्या पावसाची सर आणि दाट धुक्याची चादर पसरली होती. इतकं धुके होतं की समोरची पर्वतरांग सुद्धा डोळ्यांना दिसत नव्हती. पुढे तटबंदीपर्यंत आम्ही चालत गेलो. तिथे उभं राहून नजाऱ्यांचा मनसोक्त आनंद घेतला. आणि त्या क्षणांना मनात साठवत आम्ही माघारी येऊन गडाच्या उजव्या बाजूला निघालो. इथे देखील आम्हाला अजस्त्र अशा कातळ कोरीव पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या. यावरून सहज लक्षात येतं की त्या काळी गडावर मोठ्या प्रमाणात सैनिकांचा पहारा असेल. हा गड मुख्यत्वे देखरेखीच्या दृष्टीने वापरला गेला असावा. इतकंच नाही तर इथून माणिकगड, कर्नाळा यांसारखे महत्वाचे किल्ले सुद्धा स्पष्टपणे दिसत होते. इथे आपल्याला खूप साऱ्या वास्तू बघायला भेटतील, पण गवताचं साम्राज्य खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे त्या वास्तू लपल्या गेलेल्या आहेत. आपण ऑलमोस्ट आतापर्यंत 10 पाण्याच्या टाक्या बघितल्या आणि अजूनही मला वाटते तिथे 3 पाण्याच्या टाक्या आहेत. ते आपण बघूया. हा इथे बघा, हा आहे चौथरा आहे आणि ही आपली मंडळी. लगेच आपण वंदन करणार. वंदे मातरम. पाऊस सुरूच होता. डोंगर रांगांवर दाट धुक्याची चादर पसरली होती. मित्रांनो, याच्या अगोदर आम्ही श्री गणपती गडाचा प्रवास केला होता. तेव्हा आमच्यासोबत होत्या मंगलाताई. मंगलाताईंचं वय होतं तेव्हा 70 वर्ष. आणि त्याहून आता भन्नाट गोष्ट, माझ्यासोबत आहेत नाईक साहेब आहेत. माझं वय 77 इयर्स आहे आणि मी मॅड ग्रुप बरोबर बरंच ट्रॅक केलेला आहे. पण आता
पावसाळी ह्या वर्षाचा पावसाळी पहिला ट्रॅक आहे आणि नितेश बरोबर करतो. वा क्या बात आहे. आणि ऑलमोस्ट मी याच्या अगोदर आम्ही 15 ऑगस्टला पण केला होता आणि जवळजवळ आम्हाला 1 वर्ष होतंय. त्याच्यामध्ये आम्ही गोसाळगड, औचितगड आणि आपल्या इकडचा ह्याचा होता हरिहरगडच्या आजूबाजूला. हा बरोबर ते भूपतगड. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लावला. ओके ओके. अखेर भर पावसात आम्ही माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली ग्रुपने सांक्षी दुर्गावर तिरंगा फडकवला. धुक्याची दाट चादर, सतत कोसळणारा पाऊस आणि गडमाथ्यावर उभा राहिलेला झेंडा हा क्षण शब्दात मावणारा नव्हता. झेंड्याला सलामी दिल्यानंतर संपूर्ण ग्रुपने राष्ट्रगीत गायले आणि त्या ओघवत्या सुरांमध्ये वातावरण देशभक्तीने भारून गेले. सह्याद्रीच्या कुशीतला हा अविस्मरणीय क्षण आमच्या मनात कायमचा कोरला गेला. वनभोजन बघा, भन्नाट व्ह्यू आहे इथे, पाऊस पडतोय वरून. बट ही मित्रांनो सह्याद्री आहे. सह्याद्रीमध्ये वनभोजनाची मजा आणि पाऊस आहे आणि पाऊस, क्या बात आहे. दोन्ही गोष्टी एकदम. इथे ही माझी काकडी भाकरी, पण जो पाऊस, सह्याद्रीमधला पाऊस आणि त्याच्यामध्ये जी भाकरी ओळी करून खायची जी मजा आहे ना, ती भन्नाट. लोक काय डिनर घेतात, लोक नाना प्रकारचे डिनर घेतात, पण सह्याद्री येऊन बघा, पावसामध्ये असं जेवून बघा, काय मजा येते. हे बघा लंच, दुपारचे 1 वाजलेले आहे आणि आम्ही आसऱ्यासाठी बघा एक छोटासा झाड आहे, बट असो गणपती मंदिर आहे, गुफा आहे इथे छोटीशी, कातळात खोदलेली गुफा आहे, तिथे भाजी ठेवलेली आहे आणि असं आम्ही भोजनाचा आनंद घेत आहोत. असं मध्ये मध्ये काय झटके येत असतात. भर पावसाच्या सरींमध्ये सह्याद्रीच्या सान्निध्यात वनभोजनाचा अप्रतिम आस्वाद घेतला. निसर्गाच्या कुशीत मिळालेला हा आनंद अविस्मरणीय होता. शेवटी सांक्षी दुर्गाला मनापासून निरोप देत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, पण या गडाने दिलेल्या आठवणी मनात कायमच्या कोरल्या गेल्या.